थँक्यू. मॅचला होते सुरुवात आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो, चांगला चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू यावेळी मात्र हाताळलाय अगदी. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. तब्बल आपण पाहिलं तर 2 चेंडू हाताळलेत. पहिला चेंडू डॉट आलाय, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव आले. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मिस्टर संदीप. ओहो, सुरेख फटका उचललाय. मिड विकेट रिजनला आहे खेळाडू, निघून जातोय सीमा रेषे बाहेर. अगदी राजू कांगच्या बॅट मधून येतोय हा धमाका. अप्रतिम फटका खेळून काढला. परी 11 कराड सध्या बॅटिंग करते. मिस्टर संदीप दादाला पाहता, मयूर दादाला देखील तुम्ही पाहता यष्टांच्या मागे. बाहेरचा चेंडू यावी मात्र संधी. ओहो, अगदी कारण स्लिप देखील तैनात केल्या ऑलरेडी मयूरदानंद. तदनंतर आपण पाहिलं तर चेंडू बराच हवेमध्ये असताना डिक्लेअर मध्ये निघून जातोय. मजा येईल आशिष या मॅचला, कारण की या मॅच मध्ये जेवढी जास्त धावसंख्या असेल तेवढी मजा येईल. कारण की समोरच्या टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, समोरच्या टीमकडे फलंदाजी चांगली आहे. इथून पुढे राजू आणि सुजित कशा पद्धतीने खेळ करतात आणि बॅटिंग टार्गेट किती होते, 4 ओव्हरची मॅच आहे. एक 60-70च्या पुढे जर मॅच बनते तर बाई बघणाऱ्यांसाठी पैसा वसूल आहे. बॅकफुटला जातोय सुरेख फटका, शॉट ऑन पूल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर उचलला आणि फेकून दिला. कराड टेनिस क्रिकेटची रन मशीन. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच कराड टेनिस क्रिकेटचा चॉकलेट बॉय. हे दोघी बॅटर गेल्या हंगामामध्ये देखील गाजले होते. मागील आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये देखील गाजवले होते. आणि या मॅच मध्ये देखील आज पाऊस नाहीये, पण धावसंख्येचा पाऊस पडू शकतो. आज पावसाच्या धारा नाहीयेत, षटकार चौकाराच्या वार होऊ शकतात. आणि संदीप दादाच्या विरोधामध्ये 5 चेंडू मध्ये टोकले 14 धाबा. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे वेगाने येतोय, चेंडू गॅदर केलाय. पुन्हा यावेळी मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 15 या आकड्यावरती. 15-15 आफ्टर 1 ओव्हर, 15 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या तुम्ही पाहता अगदी 15 या आकड्यावरती. 15-15 15 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे सध्या. राजू पवार येतोय सध्या अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालाय मैदानामध्ये ओव्हर क्रमांक 2 साठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण मिस्टर राजू दादाला आपण पाहतोय. लव सर आपण देखील या. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला गेला. जिथे आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. कुठली धाव इथे खर्च झालेली नाहीये.
15 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी सोडून दिला जातोय व्हाईट बॉल साठी. यावेळी देखील आपण पाहिलं तर फक्त डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. फक्त या एका सिंगल धावेनं टीमची टोटल 17 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली. अप्रतिम मॅच सध्या तुम्ही पाहताय. तर धावसंख्या आपण पाहिली तर ओहो सुरेख चेंडू अप्रतिम होता. यॉर्कर होता, स्पेशल होता राजूचा आणि राजू कंकला माघारी पाठवलाय. राजू कंक एक मोठे विकेट माघारी जाते. राजूच्या गोलंदाजीवरती यॉर्कर वरती मात्र उत्तर नव्हतं. गरकन फिरायला आणि तोपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. यष्टन मध्ये आदळला. एक मोठी विकेट भेटली आहे. अर्थातच राजू पवार रांजणवाडी मेनीचा सुपुत्र आहे आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम चेंडू हाताला. व्हॉट बॉल यार, व्हॉट बॉल यार. रांजणवाडीचं नाव खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कोणी उंचवलं असेल तर राजू पवार हे नाव आहे. मेनी खोऱ्याचं नाव या खेळाडूने खऱ्या अर्थानं गाजवलंय. स्वराज्य 32 शिराळ या टीम कडून गेल्या हंगामामध्ये देखील चांगली, मागील आठवड्यामध्ये मान्सून ब्लास्ट मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली. यानंतरची मॅच पाटण वॉरियर्स आणि ओवी स्पोर्ट जावली दोघांनी तयार राहायचंय. पाटण वॉरियर्स आणि ओवी स्पोर्ट जावली दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचंय. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रोहित पाटील, कराड टेनिस क्रिकेटची आणखीन एक रन मशीन आली आहे. शिवप्रेमी 11चा खऱ्या अर्थानं लेजंड प्लेयर. ओहो चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हुक करण्याचा प्रयत्न. बॅटीची एक लीडिंग एज घेते जिथे आपण पाहिलं तर धाव मात्र निघून जाते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. अगदी एका धावेसाठी डिक्लेअर मध्ये टीमची टोटल थोडीशी पुढे जाते जी आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1919 ऑन अ स्कोर कार्ड. 19 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा बऱ्याच खर्च होत आहेत. हो फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टोल केला वसूल. अर्थातच सुजितनं हा फटका खेळून काढला. निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तर दिलंय. वार नव्हता, पलटवार होता. सुजितचा हा लाजवाब होता. वॉर्ड स्ट्रोक यार. अप्रतिम बॅटिंग. नुकतीच आपण पाहिलं स्वराज्य 32 शिराळ्याचं देखील नुकतीच जी टेनिसची मॅच झाली त्यामध्ये टेनिस हंगाम पूर्ण आपण पाहिलं तर शिवसाई 11 रांजणवाडी या टीमने तब्बल 10 ट्रॉफी या टेनिस क्रिकेटच्या हंगामध्ये जिंकल्या. त्यामध्ये मयूर पन्हाळकर आपण पाहिलं तर 3 मालिकावीर मयूर पन्हाळकरच्या नावावरती आणि 2 मालिकावीर राजू पवारच्या नावावरती राहिलेत. ही संपूर्ण माहिती आज 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून 12th मॅन काय इम्पॉर्टंट असतो, आपल्या संपूर्ण संघाचा इतिहास त्याच्या माध्यमातून हा माईक वरती अनाउन्स केला जातो आणि बरेचसे इतिहास सुजितचे आहेत. यावेळी सुरेख फटका. आणखीन एक हेलिकॉप्टर होता. कराडचा चॉकलेट बॉयचा हा लाजवाब होता. वॉट अ स्ट्रोक. सुजित शेवाळे खऱ्या अर्थानं ओळखला जातो या हेलिकॉप्टर साठी आणि हाच तर त्याचा फेवरेट फटका आहे. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32. धावा टोकल्या. 2 षटकांच्या क्रिकेट. चांगली इनिंग, चांगली बॅटिंग आणि चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स सध्या मात्र चालू आहे. अप्रतिम मॅच. यावेळी मात्र आदर्श सूर्यवंशीची खूप छान कमेंट आली. आसमान में तारे तो बहुत है लेकिन चांद जैसा कोई नहीं. टेनिस क्रिकेट विश्व में कमेंटेटर लेकिन बहुत. वाह, किरण मस्कर जैसा कोई नहीं. थँक्यू सो मच यार आदर्श. खऱ्या अर्थानं माझा आवडता समालोचक आहे. भविष्यामध्ये आदर्शला मोठ्या स्टेजवरती कराडच्या नावानं तुम्ही बघू शकता, ज्याच्या पुढे कराड टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्राचं नाव लागेल असा आमचा आदर्श आहे.
एक चांगला क्रिकेटर देखील आहे, एक वेगवान गोलंदाज तो आहे, कारण की अंडर-22 मध्ये देखील त्यांना खूप छान गोलंदाजी केली आहे. अंडर-22 मध्ये आदर्शन. सध्या आपण पाहिलं तर विजय दादा सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. गणेश धुमाळ यांनी देखील कमेंट केले, जन्मदिवसाचा लाख लाख शुभेच्छा आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देव बॉस, आणि शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे, असे खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत. विजय दादा सध्या गोलंदाजीला पाहतोय. ओहो, फटका मात्र फुल टॉस होता, स्क्वेअर कट केला, निघून जातोय डिक्लेअर मध्ये एक धावेसाठी. 33 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 33 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. मयूर घारे यांनी देखील खूप छान कमेंट केले या स्पर्धेसाठी. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पुढे आला होता निघून, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडू हातामध्ये मयूर चेहरा हसतोय. मयूरची स्माइल बरंच काय सांगून जाते, कारण की हा आपण पाहिलं तर राजू साठी जरूर सहज होता चेंडू फेकणं. मात्र रोहित पाटील आणि सुजीत दोन्ही बॅटर आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतात. भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्याचा प्रत्येक प्रवासातला साथीदार आहेस तू, असं मयूर घराने शुभेच्छा दिलेत बॉसला वाढदिवसाच्या. फुल टॉस चेंडू हवेमध्ये, खेळाडू मिड विकेटला, चेंडूच्या खाली येईल, मात्र अखेरीस आपण पाहिलं तर यावेळी मात्र पकडली जाते. अप्रतिम कॅच, आणि अर्थातच कराड टेनिस क्रिकेटची आणखीन एक रन मशीन रोहित पाटीलला मात्र माघारी पाठवलं जाते. रोहित पाटील बॅक टू द डकआउट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्या, अर्थातच शिवम पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. सध्या आपण पाहिलं तर एक फ्रेश बॅटर स्वप्नील देवंगळे आज मिस करेल. आज स्वप्नील देवंगळे आज नाहीये. एक 33 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. कराड टेनिस क्रिकेटचे खेळाडू मी विनंती करेन, बाउंड्री लाईनच्या थोडस मागे सरकायचंय प्लीज, तिथे कुठलाही अडथळा होऊ नये. यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू विजय रेटरेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सातत्याने गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडतोय, कारण की विजयदादाला माहिती आहे टप्पा कशा पद्धतीने टाकायचा आहे. आणि बॉसचे साडू आहेत ते, आणि बॉस खऱ्या अर्थानं खुश आहेत या गोलंदाजीवरती. स्पेशल गिफ्ट त्यांच्यासाठी तयार असेल. 33 धाव संख्या, चांगली गोलंदाजी. हो, यावेळी देखील फुल टॉस चेंडू आहे, खेळाडू चेंडू हवेमध्ये. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, अप्रतिम कॅच. विकेटचं पतन, दुसरी विकेट. विजय रेटरेकर या मॅच मध्ये गोलंदाजीची धार आणि गोलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवत असताना कराड टेनिस क्रिकेट परी 11 या संघाच्या 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. त्यामध्ये एक शुभम आणि दुसरा होता रोहित राहुल पाटील. रोहित पाटील होता दुसरा खेळाडू. 2 विकेट माघारी पाठवले. 33 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजले. 3 विकेट माघारी घेतले. ही कॅच थोडी अवघड होती, मात्र तिला सोपी केली आहे. राजू पवार देखील जवळ आलाय, आणि या तिघांमध्ये आता चर्चा होते. पहा, एका साईडला संदीप, राहुल, विजय तिघे एकत्र थांबले. या तिघांमध्ये आता चर्चा होते, आणि अनिकेत बोरगेने देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत. 442 अनिकेत बोरगे, थँक्यू सो मच अनिकेत. विशाल मोरे मैदानामध्ये दाखल झाला. एक नवीन फ्रेश बॅटर सुजित अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. 2 चेंडू 12 धावा सुजितनं केली आहेत, पण अजूनही आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला त्याला गेले 5 चेंडू आपण पाहिलं तर उभा आहे. यावेळी देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, अप्रतिम. विजय रेटरेकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. धावा दिलेत फक्त 2 आणि विकेट घेतल्यात 2. अप्रतिम गोलंदाजी विजय रेटरेकर.
काय गोलंदाजी राहिले. या गोलंदाजाला पाहिल्यानंतर म्हणाल की किती शांत खेळाडू आहे, पण गोलंदाजी करत असताना देखील फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून घेऊन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा विजय रेटरेकर स्वराज्य 32 शिऱ्याचा एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे, हे देखील तेवढं सत्य आहे. 3 षटकांचा खेळ झाला. टीमची धावसंख्या अगदी 33 या आकड्यावरती स्थिर आहे. वाढदिवस मंगेश शिंदेने देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस. तुम्ही लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय, त्या सावलीमध्ये प्रत्येक खेळाडू आज खऱ्या अर्थानं खेळतोय, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मंगेश शिंदे, थँक्यू सो मच फॉर कमेंट. बरेच प्रेक्षक आमचे जोडले गेलेत या मॅच साठी. नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं अभिमान आणि शतकवीर खेळाडू सध्या आपण पाहिलं तर मयूर पन्हाळकर. नुकताच वाढदिवस झाला मयूर दादाचा. भरपूर शुभेच्छा त्याला. संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विश्वातून कानाकोपऱ्यातून आले आणि भरपूर फॅन त्याचे आहेत. भरपूर प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थानं त्याला मानतो, त्याला देव मानतो. आपल्या टेनिस क्रिकेट, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं शतकवीर म्हणून त्याला जे नाव भेटले ते कमवलंय त्यानं. त्यासाठी आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो तेव्हा तेव्हा एक आदरानं नाव या खेळाडूचं घेतलं जातं. तोच मयूर पन्हाळकर सध्या गोलंदाजीसाठी निघालाय. पहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय. सुजित साठी अवघड होता, पण मी म्हणेल सुजित साठी हेलिकॉप्टरचा होता, पण चेंडू त्या वेगानं निघून गेला. अतिवेग धावसंख्या थांबली आहे. आपण विचार करतो 4 ओव्हर मध्ये कुठेतरी चांगली धावसंख्या बघायला भेटेल, पण आतापर्यंत धावसंख्या 33 वरती थांबली आहे. इथून पुढे 5 चेंडू कसे असतील, कोणाचे असतील? यावेळी देखील हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. चेंडू आपण पाहिलं वेगाने जरूर जातो. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. चेंडू गॅदर केला. एक धाव धोक्याची असू शकते, दुसरी धाव तर कंप्लीट केली. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. कारण की आपण पाहिलं ज्या पद्धतीने मयूरदादाचे चेहऱ्याचे हावभाव पुस्तकापेक्षा चेहरे जास्त बोलतात. मयूरदादा जरूर सांगतो की थ्रो इम्पॉर्टंट आहे. थ्रो करणं, डायरेक्ट हातामध्ये थ्रो येणं हे आत्ताच्या घडीला महत्वाचं राहू शकतं. कारण की जिथे 2 धावा आहेत तिथे जर एकच धाव द्यायची असेल तर थ्रो इज इम्पॉर्टंट. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून चेंडू बाकी आहेत 4. व्हॉट अ मॅच यार. यावेळी देखील यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन. खेळाडू वेगाने येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आता केला जातोय. भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर. अशा पद्धतीने सध्या खेळ चालू आहे. खाली बसलाय सध्या सुजित. क्षमतेपेक्षा जास्त धावलाय म्हणून दमलाय, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायचं असेल तर दम देखील त्याला दाखवावाच लागेल या मॅच मध्ये. सचिन नाईक दादाची देखील कमेंट आज सकाळी आपण वाचली. खूप छान त्यांनी खऱ्या अर्थानं उल्लेख केला की ग्रामीण क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेट हे एकत्र करा. आणि बॉसनी शब्द दिला की बॉसची कल्पनाच आहे ती. बॉसचे पुढचे विचार आहेत की येणाऱ्या दिवसामध्ये आता ग्रामीण क्रिकेट आणि तालुका क्रिकेट एकत्र होणार आणि मोठ्या स्पर्धा इथून पुढे तुमच्यासाठी जरूर असणार आहेत. सुरेख फटका. हेलिकॉप्टर पुन्हा बाहेर काढला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. जिथे आपण पाहिलं तर अगदी येस वेलकम अर्जुन दादा गोळे साहेब. खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धा कुठली असो बॉसची खऱ्या अर्थानं स्पर्धा असली आणि अर्जुन दादांचं नाव नाही असं होणार नाही. कारण की खऱ्या अर्थानं येस, कारण की एवढं प्रेम आहे बॉसवरती. कारण की बॉस खऱ्या अर्थानं नेहमी त्यांचा उल्लेख करतो की अर्जुन दादाला कधी बॉस विचारत नाही आणि खऱ्या अर्थानं पॅम्पलेट मध्ये दादांचं नाव असते. प्रेम आहे अर्जुन दादा गोळे आणि खऱ्या अर्थानं बॉसचं. 39 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे 39. आणि सध्या आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. मयूर पन्हाळकर चांगली गोलंदाजी. सुजित 6 चेंडू 18. 2 चेंडू सुजित साठी काफी आहेत. 2 मध्ये 12 देखील तो ठोकू शकतो, पण समोर मयूर पन्हाळकर आहे. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर कुठली हालचाल नाहीये. येस अंपायर यावेळी मात्र चेक करतायत लाईक अंपायर, मेन अंपायर, थर्ड अंपायरचं त्यांनी मात्र घोषणा जरूर दिली. अंपायर काय चेक करतोय आम्ही? बाउन्स, वाईट. येस अंपायर थर्ड डिसिजन कशासाठी घेतलाय नक्की? वाईट साठी. येस थँक्यू. अगदी 0 सेकंदात निर्णय आम्ही देतोय. इट्स अ व्हाईट बॉल. आणि निर्णय अगदी सोपा होता. दूध का दूध पाणी का पाणी म्हणजे सहज होता. थँक्यू सो मच. येस योग्य निर्णय. अंपायर 1 बाउन्स देखील दिला. योग्य निर्णय, गुड डिसिजन. दोन्ही अंपायर्सचा आम्ही कौतुक करतो. स्क्रीन वरती पाहताय तुम्ही. येस
धावसंख्या आपण पाहिली तर 40 आकड्यावरती योगेश जोडला. फुल टॉस होता, वेगानं होता, स्टिकर एंडचा फटका. जिथे ताकद तर लावले, ओहो यावेळी मिसफिल्ड झाले, यावेळी मात्र थोडीशी चूक होतीये. 2 धावा इथे दिल्या गेल्या, 2 धावा पुन्हा दिल्या गेल्या. धावसंख्या येते, धावा येत आहेत आणि सध्या आपण पाहिली टीमची टोटल मात्र जरूर जाऊन पोहोचते अगदी 42 42 या आकड्यावरती. 42 धावसंख्या. येस, अंपायर रिव्ह्यू आहेत, हे अंपायर रिव्ह्यू आहेत. अंपायरला आम्ही डिसिजन दिलेत की त्यांच्या मर्जीने. येस, चेक करतोय, फक्त एकत्र येऊ नका, आम्ही चेक करतोय. कारण की अंपायरला सांगितलं क्रुशियल मॅच आहे, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा रिव्ह्यू तुम्ही घ्या. सो अंपायर रिव्ह्यू घेत आहेत आणि यावेळी चेक केलं जात आहे. अंपायर प्लीज या, तुम्ही पळत या आता प्लीज. कारण की डिसिजन जर क्रुशियल असेल तर आम्ही तुम्हाला बोलवतोय. जर आमच्या आवाक्यात जर डिसिजन असेल तर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि दोन्ही टीम्स या इम्पॉर्टंट आहेत, यासाठी आम्ही प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. दोन्ही टीम खूप एका एका धावेने, दोन्ही टीमसाठी निर्णय खूप चुकीचे म्हणजे ठरू नयेत, यासाठी आम्ही तुम्हाला बोलवतोय. येस, योग्य चेंडू अंपायरनं सांगितलं आम्हाला की हा चेंडू योग्य. आम्ही अंपायरला यासाठीच बोलवलं गेलं की कुठल्याही डिसिजन मध्ये आम्हाला इंटरफेअर करायचं नाहीये. अंपायर्स आहेत ते इंटरफेअर करतील बिकॉज ऑफ देअर गुड नॉलेज फॉर क्रिकेट अँड ऑल थिंग्स. चांगलं इंग्लिश येते, नॉट ओनली बट ऑल्सो. पण टीमची टोटल सध्या मात्र आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 42 42 42 या धावसंख्येवरती. एक चेंडू अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय इनिंगचा खऱ्या अर्थानं ब्रेक होण्यासाठी. हो, फुलटॉस चेंडू नाही देऊ शकत सुजितला, बाईला पेटल्या, मेजवानी ताव मारलाय शेवटचा चेंडू आणि हा षटकार. खऱ्या अर्थानं सेकंड इनिंग मध्ये या षटकाराची चर्चा केली जाईल, कारण की होत्या 42 आणि षटकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते आता 48. 49चं टार्गेट, जी मॅजिकल फिगर हवी होती ती भेटली आहे. 39 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच स्वराज्य 32 शिरा या टीम साठी. टॉस साठी या पाटण वॉरियर्स आणि ओवी स्पोर्ट्स जावली संघ बुद्धी कॅप्टन्स या टॉस साठी. $49 49 धावेचं टार्गेट. 49 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आता मात्र ठेवल्या स्वराज्य 32 शिराळा. अतिथी देवभवानी मी विनंती करेल अर्जुन दादा गोळे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. या दोन्ही कॅप्टन्स आहेत. पाटण वॉरियर्स कदाचित रवी आमचा लकी कॅप्टन आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच निलेश भिल्लारे ओवी स्पोर्ट्स जावली टीम कडून कॅप्टन आहे. टॉस केला जातोय. कॉल जिंकला अर्थातच पाटण वॉरियर्स वॉन्टी टॉस. निर्णय कळवायचा आणि आम्ही विनंती करेल अतिथी देव भव बॉस आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आणि तुमच्या शुभ हस्ते आम्ही खऱ्या अर्थानं सन्मान घेतोय. अर्जुन दादा गोळे साहेब यांचा सन्मान खऱ्या अर्थानं आम्ही घेतोय. आणि अर्जुन दादा गोळे म्हणजे दादांच्या वाढदिवसानिमित्त देखील मोठी स्पर्धा असते याच मैदानामध्ये आणि प्रत्येक आयोजनामध्ये बॉसच्या दादांचं नाव नाहीये अशी कुठली स्पर्धा बॉसची नाहीये. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद बॉसच्या पाठीशी नेहमी राहू देत. थँक्यू सो मच दादा. अर्जुन दादा 24 चेंडू मध्ये 49 करायच्या नाहीयेत, या ठोकायच्या आहेत. 49 धावा ठोकायचे 24 चेंडू मध्ये.
विकास साबळे यांनी कमेंट केली आहे, तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झरा सळसळणारा शीतल वारा, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विकास साबळेनं ही कमेंट केली आहे, त्यांना देखील आभार मानतो त्यांचं देखील. सध्या आपण पाहिलं तर तब्बल 49 धावा आता करायच्या आहेत बॅटिंग करत असताना स्वराज्य 32 शिरा या टीमला. लेट्स सी काय घडतंय. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मयूर पन्हाळकर आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर संदीप हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. खूप मजा येते जेव्हा सगळे तालुके एकत्र येतात, म्हणजे एक खूप आनंद होतो. आणि बॉसने मला वाटतं या आठवड्यात कदाचित 2 वेळा आपली गाठ भेट करून दिली, म्हणजे जेव्हा 32 शिराळा करती तिसऱ्यांदा अंडर 22 मध्ये पण गाठ झाली, म्हणजे तिसऱ्यांदा बॉसनी 3 वेळा गाठ करून दिले सगळ्या तालुक्यांचे एकमेकांसोबत. आणि खऱ्या अर्थानं सॅल्यूट आहे. अशा स्पर्धा भरवणं हे खऱ्या अर्थानं खूप अवघड जातं, पण सोपं केलंय ते खऱ्या अर्थानं. आणि या दुसऱ्या वेळा एकमेकांसमोर आलेत परी 11 कराड आणि स्वराज्य 32. विजय दादाने खूप तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आलेत एकाच मॅच मध्ये 2 वेळा, आणि ही तिसरी वेळ आहे. आणि विजय दादानं खूप छान कमेंट केली आहे, 2-1-1 म्हणजे दोन्ही टीम एक मॅच जिंकली आहे. ही इम्पॉर्टंट मॅच आहे. आम्हाला एक अशी मॅच भेटते जिथे प्रेक्षक जो आता जे प्रेक्षक भेटले 550-600 प्रेक्षक आता चालू आहेत या मॅच साठी, कारण की तुम्ही एवढे फेमस झाल्यात दोन्ही टीम. मजा येते. प्रकाश पाटील मनसे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या खऱ्या अर्थानं घनसोलीचे नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख शाखा अध्यक्ष आहेत प्रकाश पाटील, त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या मनशी शुभेच्छा दिल्यात. दिलीप जाधव ओमसाई MTC स्पोर्ट्सची क्वालिटी खऱ्या अर्थानं खूप छान आहे. पावसाळ्या दिवसात सुद्धा एवढी छान मेहनत ते करतात. दिलीप जाधव अक्षय शेठ म्हात्रेसाठी पोच पावती होती त्याच्या कामाची, थँक्यू सो मच. गोलंदाजीसाठी दाखल झालाय संतोष शेवाळे, येवती गावचा खेळाडू या सुपुत्र आणि लव स्टार येवती या शेवाबाडी या टीमचा. या अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. 49 करायचे. मयूर पन्हाळकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अर्थातच मिस्टर संदीप. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा. पहिला चेंडू यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मधून आहे. मयूर दुसऱ्या धावेसाठी जात नाहीये, एकाच धावेती समाधान. कुठेही जाऊ नका मॅच सोडून. बॉस चषक 2024 मगाशी चर्चा केली की बॉसनं 3 वेळा सगळे तालुके एकत्र आणलेत आणि सगळे तालुके एकत्र आल्यानंतर आम्हाला खूप मजा येते, आम्हाला खूप बरं वाटतं. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर रोहित पाटील धावून आल्या आणि रोहित पाटीलनं थोडासा कानमंत्र दिलाय, कारण की रोहित पाटील काहीतरी चर्चा करतोय, काहीतरी कुजबुजतोय. आणि येस, बॉसने आत्ताच सांगितलंय जानेवारी महिन्यामध्ये असोसिएशनची नाईट स्पर्धेचा मोठा धमाका त्याच्या माध्यमातून करण्यात येईल. आणि भाई एक तालुका एक टीम आणि असाच मैदान भी यही रहेगा भाई, लेकिन नाईट रहेगा. येस, चॅम्पियन्स कोण असणार त्या नाईट मध्ये टेनिस ते देखील बघायचं आपल्याला. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे पॉइंट रिझनला, वेगानं पोहोचतोय मात्र नाही, अगदी अडवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहिलं तर आदेश होता अखेरीस निघून जातोय 4 धावेसाठी. हा चौकार अप्रतिम खेळून काढला, कारण की थोडक्यासाठी आपण पाहिलं तर असं वाटलं चेंडू अडवला जातोय की काय, मात्र कराड टेनिस क्रिकेटचा अगदी चिटा आडवा येईपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. चिता खऱ्या अर्थानं आदेशला का म्हटलं जातं, चेंडू अगदी हाताने आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आदेशचा राहिला, मात्र त्याच चेंडूनं हाताला स्पर्श करून निघून गेला. चौकारासाठी फटका अप्रतिम होता. संदीप के बारे में क्या कहना, हा फटका त्याने एखाद्या सुईमधून दोरा विणून काढावा असा हा फटका त्यानं मात्र शोधून काढला. चांगली हो सुरेख फटका, वार नव्हता पलटवार होता आणि हा तर क्लास होता, लाजवाब होता, अलग करने का झलक स्ट्रोक था भाई. काय फटका खेळला, क्रॉस बॅटर गरकन जागेवरून. रिप्ले पहा, संदीपचा होता फटका, अगदी वाकल्या थोडासा, तदनंतर चेंडू आला आणि तदनंतर अगदी पंच केलं, चेंडूला फेकून दिले उचलून आणि 6 धावेसाठी निघून जातोय. स्टायलिश स्टार स्वराज्य 32 शिराळ्याचा स्टायलिश खेळाडू आहे. यावेळी देखील सुरेख फटका हवेमध्ये, वॉर्ड स्ट्रोक, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका अप्रतिम होता, लाजवाब होता भाई. आजचा स्टेटस भेटला, आज हा फटका प्रत्येकाच्या स्टेटसला असणार. गाणं कुठलं असेल
कदाचित मला वाटतंय गाणं असेल अल्लू अर्जुनचा फॅन आहे, मग अल्लू अर्जुनचंच गाणं असेल. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अगदी अगदी 17 या आकड्यावरती. वॉट अ स्ट्रोक या. असे जेव्हा फटके खेळले जातात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आवाज येतो झोकेगा नाही आणि त्यानंतर ही व्हिडिओ चालू होते आणि बाई तसाच होता हा खऱ्या अर्थानं व्हिडिओ. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आता आलाय, डॉट जातोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आहे अर्थातच 17 या आकड्यावरती. येणारे तब्बल 18 चेंडू आणि 32 धावेची गरज. 18 चेंडू 32 धावा या बॅचचं खऱ्या अर्थानं समीकरण आहे. अविनाश तुपे यांच्याकडून देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात. त्यांना देखील खूप साऱ्या आभार व्यक्त करतो बॉसच्या वतीनं. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बॉस उगवता सूर्य तुम्हाला नेहमी आशीर्वाद देत राहो अशा पद्धतीने त्यांनी शुभेच्छा दिल्यात. बऱ्याच शुभेच्छांचा वर्षाव. पाऊस नाहीये पण बॉस मला वाटतं टेनिस स्पर्धा खेळून झाली असते आजच्या दिवसामध्ये. रबर बॉल आहे पण पावसाळी रबर बॉल स्पर्धा आहे पण पाऊस नाही, रबर बॉल आहे. सुजित शेवाळे, विकास मोहिते, बंडा नाना, प्रत्येक षटकाराला 200 रुपये त्यांनी पुकारले बंडा नानाकडून. बंडा नाना आला की या पैशांचा पाऊस पाडतो बंडा नाना आणि प्रत्येक षटकाराला 200 त्यांनी सांगितले. यावेळी सुरेख वन हँडेड स्ट्रोक हवेत, अप्रतिम. वॉट स्ट्रोक यार, वन हँडेड स्ट्रोक. बाई अजून बॅट वर आहे, ही तर तलवार आहे आणि आता रन मशीन आहे. काय स्ट्रोक आहे यार, अप्रतिम फटका खेळून काढलाय मयूर पन्नाळकर. का शतकवीर म्हटलं जात आणि का या खेळाडूचे भरपूर सारे फॅन आजही याला मानतात. हात फटका मिल गया गुरु, स्टेटस मिल गया, झुकेगा नहीं. वॉट स्ट्रोक, वॉट स्ट्रोक. सगळ्या अँगल मध्ये रिप्लाय पाहता, दोन्ही अँगल हा फटका खेळून काढला. तदनंतर मयूर पन्नाळकर या नावाचं वादळ मैदानामध्ये कशा पद्धतीने घुम करतंय याचं एक ज्वलंत जिवंत उदाहरण मात्र ओमसा एमटीसीच्या माध्यमातून तुम्ही पाहता. म्हणजे गेंद हस्ती हस्ती बस्ती में असं म्हणायला हरकत नाहीये. येस, यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, चेंडू यावेळी मात्र फेकलाय. दुसरी धाव थोडीशी धोक्यामध्ये असू शकते पण 2 चीते मैदानाच्या मध्ये धावत असताना 2 धावा मात्र कंप्लीट झालेत. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. सुजित शिवाय एका साईडला कराडचा चॉकलेट बॉय, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर 32 स्वराज्याचा चॉकलेट बॉय. दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये एकमेकांसोबत, मी मगाशीच बोललो 550 पेक्षा जास्त प्रेक्षक आता लाईव्ह आहेत आपल्यासोबत जोडले गेलेत. खऱ्या अर्थानं ही पोचपावती आहे या स्पर्धेची. स्पर्धा कशी यशस्वी होते जेव्हा प्रेक्षक कामातून, व्यवसायातून, धंद्यातून वेळ काढून स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं वेळ देतात. ही पोचपावती त्या स्पर्धेची असते. 16 चेंडू 24 धावेची गरज आहे अजूनही. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. रोहित पाटील जवळ आला म्हणजे तो अगदी मी म्हणेल यष्ट्यांच्या मागे क्लोज विकेट कीपर आला आणि त्यानंतर सुजितचा हा चेंडू. म्हणजे रोहित पाटील क्लोज असल्यानंतर कुठेतरी दडपण टाकण्याचा जो फॉर्म्युला आहे तो सक्सेस होतोय. चांगला फॉर्म्युला शोधून काढला. प्लॅन ए सक्सेस नाही झाला, प्लॅन बी बाहेर काढलाय. यावेळी देखील पहा पुन्हा डॉट बॉल येतोय. कमबॅक होणार, जोरदार होणार. दोन्ही टीम तशाच आहेत. इकडे शेर तिकडे सव्वा शेर आहे. इकडे बाहुबली तिकडे ग्रेट खली आणि खलीबली होणार या मॅच मध्ये. हे होतं रोहित पाटील जवळ आहे, विकेटी अगदी क्लोज आहे आणि तदनंतर हे दोन्ही चेंडू कशा पद्धतीने खेळून काढल्या. पहिला चेंडू त्याच्या हातामध्ये, दुसरा चेंडू त्याच्या शरीराला. 2 डॉट आले. सुजितचा कमबॅक झालाय, चांगला झालाय. 14 चेंडू 24 आता हव्यात. चांगली गोलंदाजी आणि अँगल तयार करतोय सुजित. यंग टॅलेंट आहे त्याच्या समोर मयूर. यावेळी देखील उचललाय हवेमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन, कदाचित डिक्लेअर मध्ये एक धाव डिक्लेअर मध्ये. कारण की आतापर्यंत आपण पाहिले तर त्यानंतरचे येणारे जे चेंडू होते तिथे धावा कमी केलेत. 5 चेंडू आतापर्यंत खर्च केलेत, 9 धावा दिलेत. हा चेंडू महत्वाचा असेल
परी 11 कराड संघ सध्या आपण पाहतोय अगदी गोलंदाजी करतोय. स्वराज्य 32 शिराळा संघ दुसऱ्या साईडला बॅटिंग करतोय. या दोन्ही संघांमध्ये बॉस चषक तुम्ही पाहताय. जे बॅनर सगळे पाहिलेत वक्रतुंड आर्ट्स अमित मोरे याच्या माध्यमातून ते ग्राफिक डिझायनिंग केले गेलेत. डीजे अद्वैतचं खऱ्या अर्थानं चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचं आहे. अप्रतिम 26 धावा, 13 चेंडू अजूनही 23 धावा हव्यात विजयासाठी. आणि खऱ्या अर्थानं मागाशी बॉसने दिलेला शब्द म्हणजे शब्द. जानेवारी मध्ये पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट धमाका म्हणजे एक तालुका एक टीम सर्वात मोठी नाईट स्पर्धा आम्ही इथे भरवणार आहोत. आणि हेच मैदान असेल, नाईट स्पर्धा असेल, डोळ्यासमोर सगळ्यात मोठी स्क्रीन असेल. मैदानाच्या बाहेर रस्त्यावर जरी उभा राहिलात तरी स्कोर तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि त्याच्यामध्ये ओमसा एमटीसीचे कॅमेरे तुम्हाला सांगायला नको, 3 ते 4 कॅमेरे यूज होतील ओमसा एमटीसीचे. अक्षय शेठ मात्र पूर्णपणे मैदानामध्ये उतरणारे आणि वेगळ्या पद्धतीने ही स्पर्धा आम्ही खेळवणार आहोत. एक तालुका एक संघ नाईट स्पर्धा जानेवारी मध्ये. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन धमाका कोण असणार टेनिसचा. तयार राहा आतापासूनच, कारण की नाईट स्पर्धेमध्ये उतरणार प्रत्येक जण. आणि आता आपण पाहतोय येणारे 13 चेंडू 23 धावेची गरज आहे या मॅचला. अजून एक चेंडू महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. संग्राम कॅच होणं गरजेचं होतं. संग्राम कॅच नव्हती, मॅच होती. ही मॅच होती. पडला तरी चाललं असतं, लागलं तरी चाललं असतं, पण ही मॅच हातातून जाणं गरजेचं नव्हतं. ही इम्पॉर्टंट मॅच होती, ही इम्पॉर्टंट कॅच होती. आणि 3 ते 4 जणांचे हात कमरेवरती आहेत. फटका थोडा फसला होता, चेंडू थोडा आधीच आढळला होता फटका खेळत असताना दोन्ही पायाच्या. आणि मयूरने स्वतःहून अपेक्षा सोडली होती, तो बघत पण नाहीये चेंडूकडे. आणि जशी कॅच सुटली त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल, आणि त्यानंतर ही पहा त्याची स्माइल. आणि अगदी आला तो पॉपिंग क्रीज मध्ये. त्याला अपेक्षा नव्हती की ही कॅच ड्रॉप होईल. चांगली मॅच येणारे. तब्बल 12 चेंडू आणि 22 धावेची गरज आहे. 12 चेंडू 22, 27 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. 27, 12-22 मॅच बनवू शकते. एक ओव्हर इम्पॉर्टंट आहे. एखादी चांगली ओव्हर पडली मॅच चांगली. एखादी चांगली ओव्हर धावा आल्या मॅच बनली. म्हणजे स्वराज्य 32 एखादी या ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या त्यांच्याकडून मॅच बनते, किंवा परी 11 कराड कडून चांगली ओव्हर आली त्यांच्याकडून मॅच बनते. म्हणजे ही ओव्हर खऱ्या अर्थानं कोणाला द्यायची हा सगळ्यात मोठा डिसिजन आहे. पहिल्या पावसाच्या ठेंबासारखं आशा तुमच्या मनात सदैव रुजत राहो. उगवता सूर्यासारखा आशीर्वाद तुम्हाला राहो. प्रथमेश येवले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या शुभेच्छा दिल्यात बॉस यांना. 27 धावसंख्या 27, 12 चेंडू 22 असं या मॅचचं समीकरण आहे. अजय मोहिते सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओहो, वेगवान चेंडू, चांगला चेंडू आता आलाय. पहिला डॉट आलाय. आता 11 चेंडू 22. पहा रोहित येतोय जवळ. रोहित देखील, सुजित देखील चर्चा करतोय. कान मंत्र महत्वाचे आहेत. हे जे एखादा कॅप्टन एखादा विकेट किपर येऊन जे बोलत असतो त्याच्यामुळे गोलंदाजाला आणखीन अनुभव येतो, आणखीन आत्मविश्वास येतो. बोलना पडेगा भाई. बोलल्याने काय होत नाही, बोलल्याने सगळं होतं. यावेळी देखील आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये स्क्वॅट करण्याचा प्रयत्न. गली रिजन आहे खेळाडू. एक धाव जातीये. मॅच कधीही बनवू शकते, मॅच कोणीही बनवू शकतं. मयूर आहे मॅच आहे, मयूर आहे आनंद आहे, मयूर आहे दिवाळी आहे. मात्र दुसऱ्या साईडला अजयनं या मॅच मध्ये जर कमबॅक करून दिला तर अजय आजचा हिरो आहे. आजचा हिरो बनायचा आहे. या फलंदाजाची विकेट घ्या, आजचे हिरो तुम्ही बनलेत. कारण की या खेळाडूला तुम्ही थांबवा, आजचे हिरो तुम्ही आहेत. आणि हिरो बनवण्यासाठी एक चेंडू काफी आहे तुम्हाला. इट नॉट नेसेसरी तुम्हाला 6 चेंडू पाहिजे. एका चेंडू मध्ये तुम्ही राजा बनवू शकता आणि एका चेंडू मध्ये तुम्ही विलन बनवू शकता. तो एक चेंडू तुमच्या वाट्याला. आणि आयुष्यातला सर्वात चांगला चेंडू जर तो असला तर बाई छाग आहे गुरु, छाग आहे. पहा यावी देखील फटका थोडासा फसलाय आहे. ओहो, वॉट अ कॅच ड्रॉप झाली आहे. ड्रॉप झाले ही कॅच. रोहित पाटील दुसऱ्या साईडला अजय, दोघे एकमेकांना धडकलेत. काय घडलंय आज काय घडलंय बाई? जादू का चिक डबम डमडम? काय घडलंय? हे मयूरची कॅच होती हवेमध्ये. रोहितला तुम्ही पाहताय वेगानं गेला. त्यानंतर आपण पाहिलं दोघं खेळाडूंचा
ओहो धडकले आणि ही कॅच खाली पडली. मन तुटलं थोडस. ही कॅच खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडू थोडे नाराज झाले असतील की ही कॅच अजय घेत होता आणि त्यानंतर हातातून तो धक्का लागून पडली गेली. येस 29 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. बॉर्डर रिप्ले टेलिकास्ट यार अक्षय शेठ मात्रे 81-82 अप्रतिम. 3 चेंडू झालेत, 3 बाकी आहेत, 9 चेंडू 20 हवेत. मॅच बनली. मी का बोललो होतो या दोन टीम सगळ्यांना वेळ लावतात. या दोन टीम खऱ्या अर्थानं आतापर्यंत 2 वेळा एकमेकांसोबत आलेत आणि तेव्हा 1-1 पॉइंट झालेत. तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आलेत. मॅच खऱ्या अर्थानं कोण जिंकेल या प्रश्नाच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि सध्या मात्र आपण पाहिलं तर वंडर बॉय संदीप आहे. अजय खऱ्या अर्थानं 3 चेंडू त्याचे झाले, 2 धावा त्यानं फक्त खर्च केले. एक चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची आता सध्या मात्र चालू आहे. हा देखील चेंडू हवेमध्ये. खेळाडू यावे मात्र आपण पाहतोय चेंडूच्या दिशेनं जरूर आहे. चेंडूच्या खाली पुन्हा कॅच सुजित होता. सुजितने कदाचित खरं सांगितलं की सूर्याची किरण आलेत भाऊ डोळ्याच्या समोर, पण या सूर्याच्या किरणांना खऱ्या अर्थानं तुमची स्वप्न मोठी आहेत ते सांगणं गरजेचं आहे. सूर्याचं काम आहे उगवणं, त्याचं काम आहे चमकणं, पण आपली स्वप्न एवढी मोठी आहेत यासाठी कदाचित ही कॅच आता इम्पॉर्टंट राहिली होती. ती तिसरी कॅच होती या मॅच मधली आणि सगळ्या कॅचेस मी म्हणेल वेगळ्या साईडला ही कॅच ओंझळी मधली होती. सुजित येस त्याला काहीच दिसलं नव्हतं, ब्लँक होता तो. आणि सुजित सारख्या खेळाडूला इथे काहीच दिसलं नव्हतं. सनग्लासेस इम्पॉर्टंट आहेत का हा प्रश्न इथे मात्र तुम्हाला येतो. सनग्लासेस आर इम्पॉर्टंट. 4 चेंडू झाले ते सुजित आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा 30 धावा सध्या मात्र स्कोर काढवते. 2 मोर. यावेळी फटका बॅकफुटला जातोय. पंच जखमेवरती मीठ चोळणं म्हणजे काय? आधीचा रिप्लाय बघा, कॅच सुटली 2 आणि त्यानंतर आला हा षटकार. याला बोलताय जले पे नमक डालना मेरे दोस्त. ही मॅच अशीच आहे. जखमे मीठ टाकलंय. ब्रेकअप परवडतील अशा कॅचेस ड्रॉप करणं नाही परवडणार. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 36. 7 चेंडू 13. 7 चेंडू 13. महत्वाची मॅच आहे ही, महत्वाची मॅच आहे आणि हा महत्वाचा चेंडू आहे भाई. कुछ भी करो, हा चेंडू आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू टाकावा लागेल. कारण की इथे 7 चेंडू 13 हवे असताना इथे जर डॉट येतोय तर 6 चेंडू 13 मॅच ऑन होते. आणि इथे जर मोठा फटका येतोय तर मॅच कदाचित 50 पेक्षा जास्त % स्वराज्य 32 खेचते. ही मॅच आहे, अशी मॅच आहे. मयूरसाठी चेंडू चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अंपायरची हालचाल नाहीये. व्हाईट बॉल अंपायरने दिलाय, मात्र दे आर ऑल्सो चेक की हा वाईट आहे का. सॉफ्ट डिसिजन आहे त्यांचा वाईट. आणि व्हॉट हॅपन लेग अंपायर कडे शहानिशा करतात, मात्र वाईट साठी आम्ही चेक करतोय. लेट्स सी. अंपायरनं सॉफ्ट डिसिजन दिलाय वाईटचा, पण तरी अंपायर हा डिसिजन चेक करतात. वेट 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 वेट. येस अंपायर, व्हॉट हॅपन. स्टंपिंग साठी येस. सो चेक करतोय अंपायर. वाईट आहे की स्टंपिंग आहे प्लीज. कन्फ्यूज केले खेळाडूंनी. वाईट साठी आणि स्टंपिंग दोन्ही बघू का. ओके, म्हणजे एका पॅकेज मध्ये त्यांनी दोन्ही डिसिजन मागितले, ऑफर मागितले त्यांनी. काही असू दे, आम्ही चेक करतो सगळं सांगतो. लक्षात घ्या, हा वाईट पण नाहीये आणि हा आउट पण नाहीये. सो हा डिसिजन आहे. थँक्यू.
कारण की थँक्यू सो मच यार, मॅच खूप छान चालू आहे. यासाठी हा डिसिजन घेतला अंपायर. अंपायरच्या हातामध्ये, अंपायर जेव्हा हवंय तेव्हा थर्ड अंपायर घेऊ शकतात. त्यांना माहिती आहे ओमचा एमटीसी 2 कॅमेरे एक नाही, यासाठी अंपायरच्या हातामध्ये आपण थर्ड अंपायर सोडलाय. सो या गोष्टीकडे नोंद घ्या. समीकरण अक्षय शेठ आम्हाला सांगेल. आत्ताचा बॉल डॉट आलाय, म्हणजे समीकरण मी म्हणेल 6-13 असेल. येस, 6 चेंडू 13, 6 चेंडू 13चा असेल. रिप्ले आता तुम्हाला दाखवला जातोय अगदी आतमध्ये, दोन्ही पाय मी म्हणेल आतमध्ये त्याचे दोन्ही. आणि तनिष स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या तुम्ही पाहता व्यासपीठावरती सजवल्या जातात. सचिन दादा म्हात्रे, वेलकम सचिन दादा. तनिष स्पोर्ट्स ऑफ द घनसोली नवी मुंबई, क्रिस्टल आर्ट असेल किंवा इतर सर्व ट्रॉफ्या असतील. 6 चेंडू अगदी 13 धावेची गरज या मॅच मध्ये सध्या मात्र तुम्ही पाहता. आणि सध्या मात्र मॅच पूर्णपणे तापली आहे. अप्रतिम मॅच बनले चालली आहे. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच यार. अशी मॅच पाहिजे, अशी मॅच पाहिजे. म्हणजे 12वे खेळाडू अजून टेन्शन मध्ये आहेत. ते बोलतात पंखा इकडे फिरव भाऊ, घाम येतोय. हे 12वे खेळाडूंची अवस्था आहे. याला बोलतात मॅच. पसीना छुटना चाहिए भाई. आणि या घाम नाही ती मॅच कसली. साहिल पण हो बोलतोय. 6-13 कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे 6 चेंडू 12 आले, 2 षटकार आले तरी इज 1 धाबेला आता किंमत आहे. लेट्स सी काय करते. गोलंदाजीसाठी बाहेर काढला अनिल काटेकर, मॅन फ्रॉम गोटेवाडी. येस, अनिल काटेकर सध्या मात्र गोलंदाजीसाठी बाहेर आहे. सध्या स्ट्रायकिंगला संदीप आहे. संदीपचं गाव आपण पाहिलं तर संदीप स्वराज्य 11 मंदूर या टीम मधून स्टायलिश स्टार म्हणून त्याला आपण पाहतो. मात्र मयूर प्रणाकर नॉन स्ट्राईकला उभा आहे, ही मोठी गोष्ट आहे. संदीपची जबाबदारी खूप छान आहे. 6 चेंडू 17 धावा त्यांना ठोकल्यात. पण मागे यष्ट्यांचे आहे रोहित पाटील, जो मास्टर माइंड आहे, ज्याला कित्येक वर्षांचा अनुभव आहे. या सर्वांच्या मध्ये एबी आहे, राहुल आहे आणि संदीप आहे. पहिला चेंडू यावेळी मात्र खेळून काढलाय अप्रतिम पद्धतीने. खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय का, तोपर्यंत आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेती समाधान. मयूर गेला स्ट्राईक वरती. अब बारी मेरी है भाई, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब मेरी बारी. आणि मारी आता कोणाची येते, वेळ आता कोणाची येते. 1 2 3 संग्राम आहे. त्याच्यासोबत संतोष आणि रोहित, तिघ जण येत आहे समजवायला. ऐकावं मनाचं, करावं जनाचं असं म्हटलं जातं. या मॅच मध्ये कोणाचं नक्की ऐकणार येतो. येस, टायमिंग कमी, अंपायर सांगतात आणि स्पीडअप घ्यावा. राजू कंक वेगानं धावत आला आणि राजू कंकने काहीतरी सांगितलं असेल. या तिघांमध्ये चर्चा झाली आहे, काय घडतंय. कारण त्यांना एकच हवंय भाई, एक ही चाहिए, मयूर पनाका चाहिए. 2 कॅचेस सुटल्या होत्या भाई. जे एखाद्याने तुम्हाला विचारले तुम्हाला काय पाहिजे, गाडी बंगला, नाही मयूर पनाकर. कारण की याची व्हॅल्यू आज मोठी आहे. 19 धावा त्यांना ठोकल्यात 12 चेंडू मध्ये. 37 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आहे. 37, 5 चेंडू 12 धावेची गरज आहे. स्लीप देखील ठेवलाय. रोहितला तुम्ही पाहताय, पाटीलला क्षेत्ररक्षण सजवतोय. थोडासा स्पीड अप घ्यावा ही देखील विनंती असेल, कारण की वेळ बराच वाया जातोय. चांगला चेंडू हँडल केला. यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आहे सुजित. चेंडू यावेळी मात्र गादा करतो. पहिली धाव वेगानं दुसऱ्या साईडला चुकीच्या दिशेला थ्रो केलाय. मात्र रनआउट ही ते होतोय. रनआउट होतोय. थ्रो चुकीच्या दिशेला झालाय. मयूर पन्नागर तिकडे डेंजर झोन असू शकला असता, पण इथे रनआउट भेटले. मी म्हणेल संदीपच्या रनआउटची विकेट कामाची नसेल, पण 1 धाव तर थांबली आहे. 1 धाव थांबली, फक्त 1च धाव भेटली. आता 4 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया कशा पद्धतीने हा फटका खेळून काढला. चेंडू चांगल्या पद्धतीने हँडल केला. हा फटका बॅटीच्या अगदी बॉटमला. त्यानंतर आपण पाहिलं डाऊन डी ग्राउंड, जिथे आपण पाहिलं सुजित वेगानं आला. चेंडू सुजितनं गॅदर केला. ही फेकी जेव्हा नॉन स्ट्राईकला झाली तेव्हा मयूर कुठे होता बघा. मयूर अजूनही पिचच्या अलीकडेच होता, तो पोचला नव्हता. म्हणून रोहित पाटील ओरडला की बाई इकडे तुला थ्रो करायचा आहे. अप्रतिम मॅच. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाल्या, अर्थातच सुशांत पाटील लाल्या या नावानं प्रसिद्ध आहे. कोपरखेने 11 कोपरखेने मधून सातत्याने खेळताना पाहिले सुशांत पाटील लाल्याला. आणि आता 4 चेंडू 11 धावा ही मॅच आहे. ओहो ओहो ओहो, व्हाईट बॉलचा इशारा. प्रेशर आहे मॅच मध्ये, दडपण आहे, टेन्शन आहे. व्हॉट अ मॅच यार. 4 चेंडू आता मॅच आले 10 वरती. 4 चेंडू 10 वरती मॅच आले. 39 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत. तो शेवटचा आलेला षटकार, मी मगाशीच बोललो सेकंड इनिंगला आपण चर्चा करू. सुजितने मारलेला शेवटच्या चेंडूवरचा षटकार इम्पॉर्टंट राहिला. आता
यावेळी देखील फटका तर खेळून काढला, बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन, खेळाडू वेगाने आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर ओहो मिसफिल्ड होते, तोपर्यंत बॅकअप आहे. आदेश आहे, चेंडू गॅदर केलाय, 2 धावा इथे दिल्या जातात. अशा वेळी तुम्हाला मिसफिल्ड करून चालणार नाहीये, बॅकअप असणं गरजेचं आहे. आदेश होता चिता कराडचा, तो वेगानं आला, बॅकअप त्यानं दिला. आता धावसंख्या जाऊन पोहोचले 41, 41 धावसंख्या. 3 चेंडू 8. काय मॅच आहे यार, 3 चेंडू 8. 600 पेक्षा 600 650 पेक्षा जास्त प्रेक्षक लाईव्ह आहेत. वॉट अ मॅच यार. बॉस चषक 2024 शिवा जाधव बॉस यांचा वाढदिवसानिमित्त 22 ऑगस्टला वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा. येणारे 3 चेंडू आणि अगदी 8 धावेची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. मयूर पन्नाकर स्ट्राईकला एका साईडला, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं लाल्या. मात्र मयूरला फक्त 1 चेंडू बाकी आहे. अनिल काटेकर मॅच जिंकतोय तर गणेश दादा काटेकर यांनी सांगितले 500 रुपये भाई तुला पोहोचवले जातील त्याच्या स्क्रीनवरती, त्याच्या जीपे वरती. 3-8. फुल टॉस नहीं देने का बॉस, फुल टॉस नहीं देने का, बोला था फुल टॉस नहीं डालने का. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. यावेळी मयूर पहा, रिलॅक्स ब्रो. मयूरला पहा ज्या पद्धतीने हा चेंडू त्यांना खेळून काढलाय. आणि तदनंतर आपण पाहतोय अंपायर कडे तो अगदी धावत गेला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी या 6 धावा आहेत, या 6 धावा आहेत. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. योग्य चेंडू होता, वॉट अ शॉट. इसको लगा डाला तो लाईव्ह जिंकायला भाई. फुल टॉस होता. 2 चेंडू 2, 2 चेंडू 2. हा फुल टॉस होता. बोला था फुल टॉस नहीं डालने का बॉस, बोला था फुल टॉस नहीं डालने का. आणि मयूर सध्या एवढा मी म्हणेल डेंजर आहे की एखादी लोखंडाची वस्तू त्याच्या जवळ गेली ती पण वितळून जाईल त्याच्या बॅटच्या जवळ. एवढा तो तापलाय, एवढी बॅट त्याची तापली आहे. लोखंडाचे चणे विरघळून जातील एवढी बॅट त्याची तापली आहे. याला बोलतात खळवणाऱ्या समुद्रातल्या जहाज अशा असतात. कारण की त्यांना समुद्राच्या किनारी बांधण्यासाठी त्यांना तयार केलेलं नसतं, त्यांना लाटांशी लढायचं असतं. आणि जो या प्रत्येक मॅच मध्ये लढत चाललाय, एका साइडला फरी 11 कराडचे गोलंदाज, दुसऱ्या साइडला मयूर पन्नाकर. 2-2. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 चेंडू 1 धावेची गरज. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. भाई ज्यांना हृदयाचा त्रास आहे भाई हट जाओ, भाई हट जाओ, हट जाओ. ज्यांना हृदयाचा त्रास आहे भाई हट जाओ. कारण की मैं खुद यहाँ पे खड़ा हूं भाई, मैं खुद खड़ा हूं. 1 चेंडू 1. 700 प्रेक्षक लाईव्ह आहेत, 700 प्रेक्षक लाईव्ह आहेत. आणि बॉस मला वाटते नाईटला स्पर्धा असेल, 2000च्या पुढे प्रेक्षक असतील. येस, टार्गेट आहे ते आपला. आणि ओमसा MTC चे सबस्क्राईब त्या दिवशी वाढवायचे. स्पीड अप घ्या. 1 चेंडू 1. स्पीड अप घ्या प्लीज. 1 चेंडू 1. वॉट अ मॅच. 1 चेंडू 1 धावेची गरज. आता मयूर पन्नाकने आतापर्यंत काय केलं विसरून जा भाई, विसरून जा. परी 11 कराडने आतापर्यंत काय खेळ केला विसरून जावा भाऊ, सगळा विसरून जावा. या एका चेंडूवरती जो खेळ होईल तो खरा खेळ आहे. सब भूल जाओ. तुम्ही पास्ट मध्ये काय केलं इट नॉट इम्पॉर्टंट, तुम्ही प्रेझेंट मध्ये काय खेळ करताय ते महत्वाचं आहे. विसरून जा सगळा खेळ. 1 चेंडू 1 हवाय. कोण देणार कोण घेणार. 1 धाव. वॉट अ मॅच यार. म्हणजे आताच आशिषनं कानामध्ये कुरकुरला की परीक्षेमध्ये एका मताला, इलेक्शन मध्ये परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला जे महत्व आहे ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजतं. म्हणजे शेवटच्या क्षणाला एका धावेची किंमत. चला स्पीड अप घ्या प्लीज, प्लीज स्पीड अप घ्या. चेंडू चेक केले जात आहेत सध्या. थोडासा स्पीड अप घ्या प्लीज, थोडासा स्पीड अप घ्या प्लीज. वॉट अ मॅच यार. आज जर अनिलनं हा चेंडू डॉट निघतोय भाई, तो हिरो, हिरो. आज परी 11 कराड साठी तो हिरो, म्हणजे बॅनर लागायला कमी नाही. दुसऱ्या साइडला मयूर हा फटका खेळून विजय करतो भाई, तो हिरो ता हिरो ही रहेगा, सुपर हिरो ही आहे वो. अशी मॅच आहे. एका साइडला सुपर हिरो, दुसऱ्या साइडला सुपर हिरोच्या विरोधामध्ये हिरो बनण्याचा चान्स. वॉट अ मॅच. 1 चेंडू 1 धावेची गरज. आणि बॉस चषक आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे बॉस चषक साठी. वेल यार बॉस चषक, वेल बॉस चषक, अप्रतिम यार बॉस चषक. 1-1. चला स्पीड अप घ्या प्लीज, कारण की मॅच थोडीशी अजूनही मतलब लोहा गरम है तभी हाथोड़ा मारना चाहिए बॉस.
येस, एक चेंडू एक. धगधग आहे, धगधग आहे. नख आरामात चावा, बोट चावाल. तुम्हाला माहिती आहे नख चावायची गरज आहे, कारण की फिंगर जे क्रॉस आहेत. रोहित शर्माच्या वाईफची आठवण आली. फिंगर क्रॉस. मॅच ऑन. एक एक. प्रेक्षक हृदयावरती हात ठेवला. आय नो. सांभाळून. एक एक. निघाला. व्हाईट बॉल आणि इथे स्वराज्य 32 शिराळा मॅच वॉन झाले. ही मॅच दिली गेली, ही मॅच दिली गेली, ही मॅच व्हाईट बॉल आई ते येणं गरजेचं नव्हतं, तो दिला गेला आणि स्वराज्य 32 शिराळा वॉन दी मॅच. वॉन दी मॅच. येस, विजय रेटरेकर यार, अप्रतिम बॉलिंग यार विजय दादा, अप्रतिम बॉलिंग. गणेश दादा, विजय रेटरेकर साठी 101 रुपये त्याच्या माध्यमातून. गणेश शिंदे यांच्याकडून 101 रुपये विजय रेटरेकर विजय दादा याच्यासाठी. कराड परी 11 कराड. वेल यार वेल. सध्या मयूर पन्नाकेला दाखवलं जात आहे. येस, हाय फाय. व्हॉट अ मॅच यार. हाय फाय, ही हाय फाय होती त्याची. परी 11 कराड. आता अर्ध ग्राउंड मोकळं होईल आता. परी 11 कराड. हार्ड लक बॅड लक यार तुम्ही. आणि खऱ्या अर्थाने हारले नाही, थोडस कमी पडला. कॅचेस ज्या ड्रॉप झाले तिथे मॅच निघून गेली होती परी 11 कराडची. नेक्स्ट मॅच पाटण वॉरियर्स चला मैदानामध्ये दाखल व्हा आणि ओवी स्पोर्ट्स जावली संघ. मी विनंती करेल बॉस खऱ्या अर्थानं आशिष सोरगे आता